आपण मेहनत करतो, पैसे कमवतो, अनेकदा आपल्याला आपल्या कामाचा चांगला मोबदला देखील मिळतो, अनेकांना गले गठ्ठ पगारही मिळतो। पण असं असलं तरी कमावलेला पैसा बऱ्याचदा टिकत नाही। महिना अखेरपर्यंत आपल्यावर मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडे पैशांची मदत घेण्याचा प्रसंग ओढवतो। यामुळे माणूस कर्जात ढकलला जातो किंवा महिन्याला मिळणारा पगार पूर्ण संपून जातो आणि हातात काहीच शिल्लक राहत नाही। त्यामुळे आपण त्रस्त होतो। विशेष म्हणजे आपण प्रचंड काटकसर करण्याचा प्रयत्नही करतो, पण खर्च इतका असतो की तो केल्याशिवाय भागत नाही। अशा परिस्थितीत आपल्याला हातात आलेला पैसा कायम सोबत राहावा यासाठी ज्योतिषशास्त्राकडून काही उपाय सुचवण्यात आले आहेत। आपण या उपायांबद्दल आज जाणून घेऊया। पारिजातकाच्या फुलास हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं। तुम्ही पारिजातकाच्या फुलास अनेक ठिकाणी पाहिलं असेल। ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार ज्या घरात पारिजातकाचं रोप असतं तिथे लक्ष्मीचा वास असतो। पारिजातकाच्या फुलाचं रोपटं योग्य दिशेस लावल्यास अनेक प्रकारच्या अडचणी दूर होतात। पारिजातकाच्या रोपाचं घरात ठेवल्याने नेमके काय काय फायदे होतात तेही जाणून घ्या। पारिजातकाच्या रोपाने आणि फुलाने घरात बरकत राहते। पारिजातकाचं फूल हे लक्ष्मी देवीला खूप प्रिय आहे। असं म्हणतात की जिथे या फुलांचा सुगंध असतो तिथे लक्ष्मी देवी थांबून जाते। त्यामुळे पारिजातकाचं रोप घरी ठेवल्यास त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते। अशा लोकांची 4 पटीने प्रगती होते असं म्हणतात। यासोबतच घरातील लोकांचं मानसिक आरोग्य चांगलं होतं। घरात सकारात्मक ऊर्जा वाहू लागते। पारिजातकाचं रोप घरात लावल्यास घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते। त्या रोपट्यात लक्ष्मी देवीचा वास असतो। घरातील उत्तर किंवा पूर्व दिशेस या रोपास लावलं गेलं तर घरातील वास्तुदोष नाहीसे होतात। या रोपाच्या फुलाला पाहिल्यानंतर आयुष्यात शांतता येते आणि मनाला खूप समाधान वाटतं। तुम्ही नोकरी शोधत असाल किंवा नोकरीत हवं तसं यश मिळत नसेल, तर व्यवसायात यश मिळत नसेल तर 21 पारिजातकांच्या फुलांना लाल कपड्यामध्ये बांधून घरात देवी लक्ष्मीच्या समोर ठेवावेत। असं मानलं जातं की असं केल्याने आपली प्रगती होते, तसंच नोकरीत चांगली संधी देखील उपलब्ध होते। दुसरं फूल आहे गोकर्णीचं रूप। वास्तुशास्त्रात गोकर्णीच्या रोपाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे। हे रोप घरात लावल्याने घरात सुख शांती राहते, तसंच घरात लक्ष्मी येते असं मानलं जातं। पण हे रोप लावताना काही नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे। गोकर्णाचं रोप गुरुवार आणि शुक्रवारी घरात लावावं। गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस आहे, तर शुक्रवार देवी लक्ष्मीचा दिवस। त्यामुळे या 2 पैकी कोणत्याही एका दिवशी गोकर्णाचं रोप घरात लावणं शुभ मानलं जातं। शुक्रवारी या रोपाची लागवड केल्यास देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते, तर गुरुवारी हे रोप लावल्याने भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर राहते असं मानलं जातं। वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व, उत्तर आणि ईशान्य दिशेला हे गोकर्णाचं रोप लावणं खूप शुभ मानलं जातं। या दिशा देवाच्या दिशा मानल्या जातात, त्यामुळे या दिशेला गोकर्णाचं रोप लावल्याने घरात सुख समृद्धी येते। तसंच हे रोप मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला लावणं देखील चांगलं मानलं जातं। वास्तुशास्त्रानुसार हे रोप घरामध्ये लावल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात। गोकर्णाची निळी वेल संपत्ती आणि धनाला आकर्षित करते। वास्तुनुसार ही वनस्पती लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते, त्यामुळे रखडलेली कामं पूर्ण होऊन माणसाला जीवनात यश मिळतं। मंडळी, जर घरातील नकारात्मकतेला सकारात्मकतेत बदलायचे असेल तर निशिगंध हे गुणकारी आणि लाभकारी ठरेल। हे फूल सुगंधासोबत अनेक हृदयाला भिडणाऱ्या, आनंद देणाऱ्या बातम्याही घेऊन येते। तुम्हाला फक्त घरामध्ये निशिगंधाचे रोप योग्य दिशेने ठेवण्याची गरज आहे। वास्तुशास्त्रानुसार पूर्व किंवा उत्तर दिशेला लावलेली ही वनस्पती घरातील सुख समृद्धी वाढवते, आशीर्वाद देते आणि संपत्तीही आणते। पूर्व दिशा सूर्याची व आरोग्यदायी दिशा समजली जाते। या दिशेने भरपूर सूर्यप्रकाश व कोवळी किरणे येत असतात। ही किरणे प्रकृतीसाठी व आरोग्यासाठी लाभदायक मानली जातात। त्याचबरोबर ही कोवळी किरणे घरात प्रवेश करून जीवाणू व विषाणूंचा नाश करतात, त्यामुळे नैसर्गिक स्रोत यायला अडथळा होईल। तर उत्तर दिशा ही दिशा कुबेराची दिशा समजली जाते। असे मानले जाते की केवळ आर्थिकच नाही तर या दिशेकडून येणारा निशिगंधाचा सुगंध घरातील लोकांसाठी प्रगतीचा संदेश घेऊन येते। पूर्व किंवा उत्तर दिशेला लावलेले हे रोप घरातील सदस्यांच्या प्रगतीचा मार्ग खुला करते। निशिगंधाचे रोप लावल्याने घरात धन आणि धान्याचा वर्षा होतो आणि मान सन्मानही प्राप्त होतो। असे म्हणतात की निशिगंधाचे रोप लावल्याने पती पत्नीच्या नात्यात प्रेम वाढते।
ज्या घरांमध्ये कटुता जास्त असते त्या घरांमध्ये एक तरी निशिगंधाचे रोप लावणे चांगले। जर बेडरूमच्या पूर्वेकडे किंवा उत्तरेकडील कोपऱ्यात निशिगंध लावल्यास पती पत्नीचे नाते अधिक घट्ट होते। या फुलांचा वास आणि रंग सकारात्मक वातावरण देणारे मानले जाते। ज्या घरामध्ये निशिगंधाचा सुगंध पूर्व किंवा उत्तर दिशेला पसरतो त्या घरात सकारात्मक ऊर्जा नेहमीच राहते। ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्मकमळाच्या फुलाचे महत्त्व अधिक आहे। घरात ब्रह्मकमळ लावल्यास कधीच धनाची कमतरता भासत नाही आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव सोबत राहतो। पण घरात ब्रह्मकमळाचे झाड कसे लावावे आणि त्याचे महत्त्व काय, तर ब्रह्मकमळ हे फूल हिमालयात जास्त प्रमाणात आढळते। ब्रह्मकमळ हे ब्रह्मदेवाचे रूप मानले जाते। जेव्हा हे फूल पूर्णपणे फुलते तेव्हा फुलावर भगवान विष्णूची आकृती दिसते। एका मान्यतेनुसार भगवान शिवाने ब्रह्मकमळानेही जल शिंपडून गणेशाला जिवंत केले होते, त्यामुळे या फुलाला जीवनदायिनी फूल असे म्हणतात। ज्योतिषशास्त्रानुसार भगवान शिवाला ब्रह्मकमळाचे फूल अर्पण केल्यास लगेच फळ मिळते आणि भाग्योदय होतो। भगवान शिवाला सफेद रंगाचे ब्रह्मकमळाचे फूल अतिप्रिय आहे। इतकंच नव्हे तर हे फूल भगवान विष्णू यांनी शंकराला अर्पण केले होते। या फुलाला जो पण फुलताना बघतो त्याचे भाग्य उजळते। मंडळी, घरामध्ये ब्रह्मकमळ रोप लावणे खूप शुभ मानले जाते। ज्या घरात हे फूल उमलते तिथे सुख समृद्धी येते। या फुलामध्ये देवी लक्ष्मीचा वास असल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांची संपत्ती आणि प्रगती होण्याची शक्यता असते। या फुलाच्या पाकळ्यांमधून अमृताचे थेंब टपकतात, त्यामुळे घरात नेहमी सकारात्मक वातावरण असते। मंडळी, ब्रह्मकमळ फुलामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात। कर्करोग, सर्दी, डांग्या, खोकला आणि थकवा बरा करण्यासाठी हे उपयुक्त आहे। यासोबतच हे शरीरातील रक्त शुद्ध करते आणि सर्पदंश, प्लेग आणि हृदयाशी संबंधित विकारांवर उपचार करण्यासाठी खूप मदत करते।